श्री स्वामी समर्थ. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने असाध्य ते सर्व साध्य होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मार्गात आलेले सर्व अडथळे दूर होतात. श्री गजानन महाराजांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथाच्या श्रवणाने आणि पठणामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले असता त्वरित आपल्याला इष्टफळ नक्कीच मिळते. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणे ही सर्व भक्तांसाठी एक पर्वणीच असते. ह्या व्हिडिओमध्ये गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे, कोणत्या तिथीला हे पारायण करावे, काय खबरदारी घ्यावी, नैवेद्य काय असावा, पारायण करावयाची पूर्वतयारी आणि पद्धती कशी असावी, प्रसाद काय असावा, हे सर्वच आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकट झाले. ते दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ योगी होते. त्यांचा जन्म कधी झाला हे सांगता येत नाही, परंतु 1878 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी शेगाव नगरीत ते दिसले, म्हणजेच प्रकट झाले. तेव्हापासून हा दिवस महाराजांचा प्रकट दिवस किंवा प्रकट दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गजानन महाराजांचे जीवनाचे वर्णन करणारा हा ग्रंथ म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ. श्री दास गणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिलेला असून या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील लीला व ऐतिहासिक घटनांची माहिती म्हणजेच वर्णन केले आहे. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण केल्याने महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि त्वरित त्यांच्या समस्यांचा नायनाट होत असतो, असा लाखो भक्तांचा अनुभव आहे. या ग्रंथाचे पारायण करण्याचे अनेक पद्धती आहेत. कोणत्या तिथीला कोणते पारायण करावे हे जाणून घेऊयात. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे एक आसनी पारायण. यात एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण अध्यायाचे म्हणजे 21 अध्यायांचं पारायण करायचे असते. असे पारायण दर गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर आणि महाराजांच्या प्रकट दिनी करतात आणि त्यांचे विशेष फळ सुद्धा मिळते. दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण. म्हणजे एका दिवसामध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार उठता बसता 21 अध्यायांचे पारायण केले जाते. असे पारायण जागतिक पारायण दिनानिमित्त ते असे पारायण केले जाते. आता तिसरा प्रकार आहे 3 दिवसीय पारायण. यामध्ये 3 दिवस दररोज 7-7-7 असे अध्याय वाचून या पारायणाची सांगता केली जाते. दशमी, एकादशी, द्वादशी अशा दिवशी हे पारायण प्रत्येक महिन्यात केले जाते. चौथा प्रकार आहे सप्ताह पारायण. यात दर दिवशी 3 अध्याय वाचून पारायण केले जाते. पाचवा प्रकार आहे चक्री पारायण. यात अनेक भक्तांनी मिळून दररोज 1 अध्याय याप्रमाणे 21 दिवसात हे पारायण करावे. अशी पारायणे दर महिन्याला केली जातात. 6वा प्रकार आहे सहकीर्तन पारायण. यामध्ये एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे आणि इतरांनी ते श्रवण करणे अपेक्षित असते. 7वा प्रकार आहे सामूहिक पारायण. यामध्ये एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी पारायण सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे
येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण. गुरुवार म्हणजे महाराजांचा वार. 21 हा शुभ अंक, तर यामध्ये 21 भक्तांचा ग्रुप करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायचा असतो व सगळे मिळून 21 अध्याय वाचून पारायण पूर्ण करतात. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण असे 21 गुरुवार म्हणजे प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते. यामध्ये तुम्ही आपापल्या सोयीनुसार पारायण करू शकता. शुद्ध मनाने, श्रद्धेने किंवा विश्वासाने केलेली पूजा, पारायणाची सेवा ही महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते. पारायणाला शुचिरभूत शरीराने व मनाने बसावे. घरातील स्त्रियांनी मासिक धर्मात पारायण करू नये. घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. स्नानसंध्या नित्याची देवपूजा करून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. पारायणाला बसण्याची जागेला साफ करून रांगोळी घालून पाट ठेवावा. त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून श्रींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. याची यथासांग पूजा करून कलश पण मांडावा. पारायणाच्या शेजारी निरंजन तेवत ठेवावे. त्यानंतर पोथीची पूजा करावी. दोन्ही हात जोडून महाराजांचे स्मरण करावे. कोणत्या इच्छेसाठी पारायण करणार असाल तर पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगावी. जर कोणती इच्छा नसेल, आध्यात्मिक प्रगतीसाठी, मानसिक शांती व समाधानासाठी पारायण करणार असाल तर तसंही महाराजांना सांगावं. स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करावे. वाचन सुरू करावे. वाचन शांततेने वाचावे. घाई करून वाचू नये. उच्चार शुद्ध असावेत किंवा उच्चार चुकवू नयेत. वाचन मोठ्याने करावे. मनात करू नये. पारायणाला बसण्यापूर्वी पाणी घेऊन बसावे. कारण वाचन करत असताना खोकला, उचकी लागली तर पाणी प्यावे. या काळात मद्यपान, मांसाहार करू नये. पारायण चालू असताना मध्येच कोणाशी बोलू नये. मन एकाग्र ठेवावे. पारायण काळात काही जण उपवास करतात. त्यांनी उपवासाचे पदार्थ खावे. पारायण पूर्ण झाले की महाराजांना प्रिय असलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. महाराजांना बाजरीची भाकरी, पिठलं, मिरचीचा ठेचा, कांदा, मेथीची भाजी हे आवडायचं. हे सर्व पदार्थ नैवेद्यात असावेत. नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र नक्कीच ठेवावे. पारायण पूर्ण झाल्यावर महाराजांची आरती करावी आणि गुळ शेंगदाण्याचा प्रसाद वाटावा. अशा रीतीने पारायण करावे. श्री गजानन महाराजांचा आवडता मंत्र गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते या मंत्राचा सतत जप करत राहावे. या ग्रंथाचं पारायण केले असता मनातील इच्छा पूर्ण होते. अडथळे दूर होतात. पारायण करत्या घरी धनधान्याची बरकत राहते. त्यांची आर्थिक संकटे दूर होतात आणि लक्ष्मीची सदैव कृपा राहते. भक्तांची प्रगती ही उत्तरोत्तर होत जाते. या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक, विश्वासाने, मनापासून पारायण केल्यास आजार सुद्धा दूर होतात. तर मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.